सर्व वक्ते आठवण करून देतात तुम्हाला की तुम्ही 10 वाजता आलेत, 11 वाजता आलेत, उशीर झाला आहे आम्हाला माहिती आहे, परंतु तुम्हाला कोणी विचारत नाही की बाबा तुम्ही आम्हाला अजून किती वेळ सहन करू शकता. बरोबर आहे ना? तर तुमचे चेहरे मी आता वाचत होतो अर्ध्या तासापासून, तर तुमचे चेहरे सांगतात की आमच्यात आता शक्ती संपलेली आहे तुम्हाला सहन करण्याची. एकतर आम्हाला काय द्यायचं ते द्या, नाहीतर तुम्ही तरी उठून जा, नाही तर आम्हाला तरी पाठवा. हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. खरं आहे का खोटं आहे? हां, खरं आहे ना? मग आता तुम्ही एवढे कंटाळलेले, तर मी बोलू का नको बोलू? तरी पण बोलू. सलाम आहे तुमच्या सहनशक्तीला. आज मांडा टिटवाला विभाग विजय देशेकर आमचे उपशहर प्रमुख आहेत, शिवसेनेचे भावी नगरसेवक आहेत. थोड्या काही नंतर वर्षांनी भावी आमदार पण होतील, म्हणजे मला रजा घ्यावी लागेल. कार्यकर्त्यांचा एक हुरूप असतो, मला असा कार्यक्रम करायचा आहे. आणि किती चांगला कार्यक्रम आहे ना. 10वी 12वीची जी 10वी फक्त 10वी आहे का 12वी पण आहे विजय भाऊ? दोन्ही आहे. आता पहिला सत्कार केला मी त्या मुलीला, सहज विचारलं तिला काहीतरी 98 आहे का, ती मुलगी गेली का? तिला मी सहज तिच्या कानात विचारलं तुझ्या डोक्यात काय कॅम्प्युटर वगैरे आहे का? कारण हे आता आकडे आहेत ना 98 99. अहो 100% आपण त्या दिवशी मोहण्यामध्ये त्या मुलीचा सत्कार केला. 100%. जेव्हा सुरुवातीला मला फोन आला आमदार साहेब तुम्हाला एक हे करायचं आहे, स्वागत अभिनंदन करायचं आहे एका मुलीचं. मी बोलो असेल 97-98. नाही 100%. मी बोलो ठीक आहे. डॉक्टर साहेब याचं कारण काय माहिती आहे का? आम्ही रडत कसं तरी BA झालो, पण घेतले 42% घेतले BAला. हां, अभिमानाने का सांगतो ते विचारा ना, विचारा. कारण तुमच्यासारखा क्लास नव्हता, तुमच्यासारख्या सुविधा नव्हत्या, तुमच्यासारखा काही नव्हतं, आर्थिक पाठबळ नव्हतं. उंबर्डे नावाचं एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावातनं, त्या कमीत कमी 10-15 खेडेगावातनं BA होणारा पहिला मुलगा. आता ते 42% किंवा 10वीला पडलेले 55%, 12वीला किती होते माहीत नाही. आता हे यांचे 98 99 100 ऐकले की डोकं गरगरायला येतं. बरोबर ना सर? म्हणजे ही मुलं आताची एवढी कॉन्फिडन्सली असं. आता तेव्हा पण बरं, तेव्हा अभ्यासाची पद्धत कशी असायची माहिती आहे का? आता तुम्ही दिवसरात्र अभ्यास करता, अभ्यासिका क्लास. माझा आता नातू मला आहे, पहिलीला आहे. आधी तो माझ्याबरोबर खेळायला वगैरे वेळ असायचा. आता पहिलीला गेल्याबरोबर त्याची वेळ काय झाली माहिती आहे? 9 ते 12 क्लास, 1 ते 6 शाळा, 7 वाजता तो घरी येणार, पूर्ण दिवसभर गायब. मी बोललो अरे दिसत नाही, क्लासला गेला आहे, शाळेत गेला आहे. म्हणजे जे मैदानी खेळ वगैरे जे आपण आता तुम्ही बोलता तुमच्यासारखं घडावं, तर ते लहानपणापासून पण काहीतरी असावं ना त्याच्यामध्ये. बरोबर ना? सरांनी एक छान कविता सुचवली, त्याच्यावरनं आठवण पडली. ते पुण्याला सर ॲक्सिडेंट झाला तर ते निबंध लिहायला सांगितले. तर तुमच्या एरियात काय जर आम्ही केलं आणि कविता म्हटली तर सोडाल का? सोडाल? ते कायद्याचे रक्षक आहेत, कायद्याप्रमाणेच वागायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्यावरती ती वर्दे, आणि त्यासाठी त्या वर्दीला आपण सॅल्यूट करतो. असं पोलीस असतील, सैनिक असतील, हे आपले हिरो असतात. आता तर ठीक आहे, आता ते शाहरुख खान, सलमान वगैरे 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 जे
ते हिरो नाहीत आपले. खरे हिरो हे आहेत देशाच्या सीमेवर लढणारे, ते हिरो आहेत. आयडॉल मी होऊ शकत नाही आमदार, आयडॉल हे होऊ शकतात. आयडॉल स्वतंत्र सैनिक होऊ शकतो, देशाच्या सीमेवर राहणारा होऊ शकतो. त्यामुळे आताच्या याच्यामध्ये बदललेल्या परिस्थितीत पण आपण लोक एवढ्या पद्धतीने पुढे गेलेला आहात. विजयभाऊ, ते पाऊस आल्यानंतर लागतं ते छत्री तुम्ही देणार आहेत का नाही देणार आहेत? हे बघ, ते सहन करतात, ते फक्त मी त्यांना सांगितलंय म्हणून. बरोबर ना? मी तुम्हाला बोललो पाऊस घेऊन आलोय, त्याच्याबरोबर पावसाची सोय पण केली. बरोबर ना? आता जर तुम्ही काय केलं नाही तर तुमचं नगरसेवक पद धोक्यात आहे. मग काय हे लोक, कारण हे मुलं कसे असतात, मग मुलं आईवडिलांना सांगणार कोण उभे आहेत, विजयभाऊ. विजयभाऊला अजिबात मत द्यायचं नाही, आम्हाला छत्री दिली नाही, संपला विषय. अरे बरं, आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप बरं वाटतं. विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम. पाटील साहेब, अरविंद मोरे साहेब, तुम्ही अरविंद मोरे साहेब साक्षीला आहेत, तुम्ही पण सर्व. 1992ला BA झालो. अहो, तेव्हा BA झाल्यानंतर आमच्या घरात आहे ना, घरात नाही अख्ख्या त्या गावामध्ये असं हे झालं की काय झालंय ना काय नाही. सर्वांना वाटलं की हा मोठा कुठला तर, आता BAला आता माहिती आहे कोण विचारत आहे. तेव्हा नव्हतं ना माहिती. तेव्हा वाटलं BA झालं म्हणजे काय झालं ना काय नाही. आता मोठा कोणीतरी ऑफिसर होणार किंवा काहीतरी होणार किंवा डायरेक्ट DSP ACP काहीतरी होणार, एवढंच माहिती होतं सर्वांना. झालो काय, आमदार झालो. हे असं असतं. आता आमदार झालो तरी उद्या तुमच्यातला एखादा जर IAS ऑफिसर झाला, IPS ऑफिसर झाला, तर मला त्याच्यासमोर हातच जोडणं आहे. म्हणजे तुमच्यासमोर मला हातच जोडणं आहे. ते तुम्हाला हात जोडणं नाही, तुमच्या शिक्षणाला हात जोडणं आहे, तुमच्या मेहनतीला हात जोडणं आहे, तुम्ही जे कष्ट घेणार आहेत त्या कष्टाला हात जोडणं आहे. त्यामुळे कष्ट करा, समाजात फार मोठं व्हा. टिटवाळा नव्हे, कल्याणशहर नव्हे, आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव ह्या आसमंतात घुमू द्या, असं काहीतरी करा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करताना आम्ही प्रामुख्याने लोकांना फार मदत करत असतो. आजही माझ्याकडे 11 विद्यार्थी हे दत्तक विद्यार्थी आहेत साहेब. 11 विद्यार्थ्याने. मला वाटतं आपले पत्रकार जे वारले त्यांची 2 मुलं आहेत माझ्याकडे. हां, 11 मुलं माझ्याकडे दत्तक योजनेमध्ये 11 मुलं आहेत. या 11 मुलांना मी शैक्षणिक याच्यामध्ये मदत करत असतो. एक अभिमानाची गोष्ट, त्याच्यातली एक मुलगी 2 वर्षापूर्वी CA झाली. CA झाली. काय परिस्थिती होती एक सेकंदच सांगतो. मला माहिती आहे तुम्ही कंटाळलेले आहेत, सगळेजण हेच बोलतात, आम्हाला माहिती आहे तुम्ही कंटाळलेले आहेत, पण थोडी थांबत नाही. ही गोष्ट अशी आहे ना, ही गोष्ट फार बेकार आहे, मोबाईलपेक्षा बेकार आहे. ही आमच्या समोर आली ना, जसं मोबाईल कानाचा निघत नाही तसा हा आमच्या तोंडापासून दूर जात नाही. पण मी लगेच संपवतो. काय बोलत होतो मी, विसरलो, जाऊ दे. हां, ती CA झाली मुलगी. आई धुनी भांडे करत होती, वडील लकवा पॅरलेस झाला होता, त्यामुळे ते कुठे काम करत नव्हते. अक्षरशः 6वीला का 7वीला तिचं शिक्षण संपायची वेळ आली होती आणि माझ्या संपर्कात आली. आता ती CA झालेली आहे. पण एक अभिमानाची गोष्ट आहे, ती मुलगी जिथे जिथे जाते तिथे ती मुलगी आवर्जून माझा उल्लेख करते की जर तुम्ही माझा या स्टेजवर सत्कार करता CA म्हणून, तर तो माझा सत्कार नसून विश्वनाथ भोईर, तेव्हा मी आमदार नव्हतो, त्यांचा हा सत्कार आहे, कारण त्यांनी मला घडवलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी कधीही कोणाला गरज वाटली कुठल्याही प्रकारची, कुठल्याही पद्धतीची, विजयभाऊंच्या मार्फत आमच्याशी संपर्क साधा. शिक्षणाशिवाय कोणाला वंचित ठेवणार नाही आम्ही, अजिबात ठेवणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी तर शिक्षणासाठी आता भरपूर सवलती दिलेल्या आहेत, चिकार सवलती दिलेल्या आहेत. पण
तरी पण गरज वाटल्यास आम्ही सर्व इथे स्टेजवर बसलेले सर्व लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि आता एक भाषण शेवटचे आहेत आपले जिल्हा प्रमुख, ते 2 मिनटं बोलतो. माहीत लगेच तोंड वाकडं केलं. भाषण बोललं का विद्यार्थ्यांचं तोंड वाकडं तसं नाही करायचं. कधीही राजकीय पुढाऱ्याचं भाषण लक्ष देऊन ऐकायचं, कानात तेल टाकून ऐकायचं, काय बोलतात, कसं बोलतात. अरे भरोसा आहे का पुढे तुम्ही उद्या आलेच राजकारणात, झालेच आमदार खासदार, तर बोलायला आतापासून ऐकायला शिकायला पाहिजे ना. आत्तापासून सहन करायची ताकद पाहिजे. त्यामुळे आपले आता रजा घेतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण फार चांगलं यश मिळवलं, याच्या पुढेही मिळवत राहावा. स्टेजवरील सर्वांना धन्यवाद. सर्वांची नावं घेत नाही. स्टेज फार मोठं आणि मजबूत आहे, कारण फार मोठी मोठी लोकं बसलेले आहेत. पत्रकार आहेत आपले, आमची महिला आघाडी आहे, शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, युवासेना आहे, सर्व जे पण राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील जी पण लोकं असतील सर्वांना नमस्कार करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.